नमस्कार, ताराणीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज आपण CSR आणि NGO नेमकं कशा पद्धतीनं काम करतं, CSR याची व्याख्या काय आणि NGO कशा पद्धतीनं कार्यरत असतं याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर युवराज एडुरे सर उपस्थित आहेत. ताराणीमध्ये मी सरांचं सहर्ष स्वागत करते. नेमका या संस्था ज्या आहेत किंवा CSR प्रकल्प किंवा NGO संस्था काय काम करतात आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, प्रथम आपली परिचय आमच्या दर्शकांना करून द्या. नमस्कार, मी युवराज एडुरे, अध्यक्ष महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशन. महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे स्थापनेपासून डेव्हलपमेंटपर्यंत ज्या काही गोष्टी त्यांना लागतात किंवा मार्गदर्शन लागतं त्या आम्ही आमच्या महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे काम करत आहोत. सर, स्वयंसेवी संस्था म्हणजे नेमके कशा पद्धतीनं त्याची व्याख्या करता येईल आणि CSR फंडिंग किंवा जो NGO आहे ते कशा पद्धतीनं त्याची व्याख्या कशी सांगाल? NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. प्रशासन आणि जनता याच्यामधला दुवा, ज्या समाजामध्ये काही गोष्टी घडत असतात किंवा सामाजिक बदल घडवायचा आहे अशा ठिकाणी ह्या सामाजिक संस्था, या सामाजिक चळवळ हे त्या माध्यमातून पुढे जात असते. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की पर्यावरण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, उपजीविका असेल, अशा अनेक सामाजिक जे विषय आहेत त्या विषयांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्या तात्पुरत्या त्या ठिकाणी बंद करणं किंवा त्यांना विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्यासाठी जे काही काम लागतं ते NGO करतं. आणि जेवढ्या काही सामाजिक समस्या ह्या समाजामध्ये घडतात त्याच्यावरती आवाज उठवणारी सुद्धा ही संघटना आहे. जसं हिंदीमध्ये आपण गैरकानूनी संघटन म्हणतो, निमशासकीय संस्था म्हणतो, त्याच पद्धतीचं काम ह्या सामाजिक संस्था ह्या महाराष्ट्रामध्ये करत असतात. आणि ह्या सामाजिक संस्थेचं मूळ आहे महाराष्ट्र. आणि त्याच्यामुळं मूळ असल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संस्था आहेत ज्या सामाजिक काम करतायत म्हणून हे सामाजिक क्षेत्र टिकलं आहे. मला विचारायचं आहे की सर, एखादी नवीन NGO सुरू करताना मूलभूत नोंदणी काय आवश्यक असते? एखादी NGO नोंदणी करत असताना चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालय किंवा मिनिस्टर ऑफिसकडं आपण MCA डिपार्टमेंटकडं सुद्धा सेक्शन 8 खाली आपण नोंदणी करू शकतो. ही नोंदणी करत असताना आपल्याला लक्षात असायला पाहिजे की आपण किती लोकांना घेणार आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व किती लोकांना करणार आहेत. म्हणजे चॅरिटी कमिशनरला बघायला गेलं तर कमीत कमी 7 लोक आणि जास्तीत जास्त 13 लोक आपण एकत्र येऊन ही संस्था स्थापन करू शकतो. हे स्थापना करण्यासाठी त्यांना पॅन कार्ड असेल, त्यांचं आधार कार्ड असेल, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पत्त्यासाठी त्यांचं लाईट बिल, बँक स्टेटमेंट अशा काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये ती संस्था रजिस्ट्रेशन होते. ती रजिस्ट्रेशन करत असताना माझं आव्हान आहे सगळ्यांना की सामाजिक समस्या कोणती घेणार आहे आपण किंवा आपल्याला कोणत्या उद्देशावरती काम करायचं आहे हे निश्चित केल्याशिवाय आपण सामाजिक संस्था नोंदणी करू नये असं माझं सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा नवीन येणाऱ्या NGOसाठी सांगणं आहे. सर, मला विचारायचं आहे की तुम्ही NGOसाठी किंवा CSRसाठी बरेच वर्ष काम करत आहात, तुम्ही तज्ञ म्हणून ओळखले जातात त्यामध्ये. तर मला विचारायचं आहे की नवीन व्यक्तीला जर माहिती घ्यायची असेल किंवा याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? बरोबर. आता CSR निधी घ्यायचा म्हटलं किंवा CSR निधीपर्यंत पोचायचं जर म्हटलं तर आपल्याकडे सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत. फक्त संस्था रजिस्ट्रेशन आहेत, संस्था कपाटामध्ये आहेत, संस्था पिशवीमध्ये आहेत. पण कार्यरत ज्या निधीसाठी आपण ॲप्लिकेशन करणार आहोत तो निधी देणारा जो व्यक्ती आहे, जी कंपनी आहे ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे. आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर बघायला गेलं तर तिथं प्रशासन किंवा तिथलं जे काही वर्किंग आहे ते अतिशय प्रामाणिकपणे केलं जातं किंवा तंतोतंत त्या गोष्टी जुळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या काही NGO आहेत त्यांनी आपल्याकडे नोंदणी करत असताना किंवा CSRला ॲप्लिकेशन करत असताना सर्वप्रथम त्यांच्याकडं कागदपत्र पाहिली जातात. आणि ती कागदपत्र कोणती आहेत तर आपल्याला 1860, 1950 हे नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. आपल्या संस्थेचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, संस्थेकडं टॅन कार्ड असणं गरजेचं आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुम्हाला 12A ATG मिळाला पाहिजे, त्याच्या संदर्भातलं तुमची 10BDची फाईल करणं आवश्यक आहे. MCA डिपार्टमेंटकडून CSR घेण्यासाठी, निधी घेण्यासाठी आपल्याकडं CSR 1 प्रमाणपत्र असायला पाहिजे. त्याच्याचबरोबर आपल्याकडे 3 वर्षाचं ऑडिट कंप्लीट असायला पाहिजे. 3 वर्षाचा आपल्याकडं कार्य अहवाल आपण जे काही काम केलेलं आहे याच्यापूर्वी ते आपल्याकडं असायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडं जो आराखडा आपण त्यांच्याकडं देणार आहे ती सामाजिक समस्या का गरजेची आहे, त्याच्यानंतर आपण ती कशी करणार आहोत,
त्याच्यावरती मात कशी करणार आहोत, या सगळ्या गोष्टीचा DPR म्हणजे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याकडे तयार असायला पाहिजे. आणि फक्त तो तयार असून नाही चालणार, तर आपल्याला कंपनीचा पण अभ्यास करावा लागेल की जी कंपनी आपल्याला CSR देणार आहे ती CSR देणारी कंपनी कोणत्या पॉलिसीवरती, कोणत्या प्रकल्पावरती काम करणार आहे. म्हणजे जसं की आपण ग्रामपंचायतला एक बजेट बनवतो किंवा शासन एक बजेट बनवतं, तसं ते बजेट बनवलेलं असतं की प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी आहे. कोण पर्यावरणावरती काम करणार आहे, कोण आरोग्यावरती काम करणार आहे, कोण ग्रामीण डेव्हलपमेंटवरती काम करणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्यात कोणत्या गोष्टीवरती काम करायचं आहे कंपनीला, तीच पॉलिसी आपण त्यांच्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे ते दाखल करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं संस्थेना एकच आहे की कागदपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 2 नंबरला नॅशनल CSR डेव्हलपमेंट पोर्टल किंवा नॅशनल CSR एक्सचेंज पोर्टल किंवा MCA डिपार्टमेंटचं जे काही CSR पोर्टल आहे याच्याकडं जाऊन तिथं माहिती घेऊन तिथं ऑनलाईन पद्धतीनं आपण ॲप्लिकेशन करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग DPR आपण सादर करून आपण CSR आपल्या संस्थेला मिळवू शकतो आणि समाजामध्ये ज्या काही असणाऱ्या समस्या आहेत त्या सोडवू शकतो. आता CSRच्या म्हणजे तुम्ही बरीच इन्फॉर्मेशन सांगितली, तरी पण मला विचारायचं आहे की त्याची परिपूर्ण अशी व्याख्या काय होईल आणि NGOसाठी ते किती महत्त्वाचं आहे. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एक सामाजिक उत्तरदायित्व. एखादी कंपनी CSR का देते, कारण आजूबाजूला जिथं कंपनी आहे किंवा ज्या कंपनीच्या आजूबाजूला ज्या प्रदूषणाचा असेल किंवा इतर काही त्रास असेल कंपनीपासून, जो होणारा त्रास आहे तो कमी व्हावा आणि आपण जी मिळकत करतो त्यातली 2% रक्कम ही समाजासाठी खर्च व्हावी, म्हणून हा CSR कायदा 2012मध्ये पारित झाला आणि 2013मध्ये 135 कलमाअंतर्गत तो लागू झाला. आणि त्या लागू झाल्यापासून 2013 ते 2025पर्यंत लाखो करोड रुपये आपल्या या जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये खर्च होत आहेत आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सामाजिक समस्या सोडवल्या जात आहेत. तर माझं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही NGO आहेत, आणि हा NGOसाठी फंड आहे, हक्काचा फंड आहे, फक्त आपल्याला DPR चांगल्या पद्धतीनं बनवून सामाजिक समस्या आपल्याकडे काय आहे, कंपनीची पॉलिसी काय बघून त्यांच्याकडे हा रिपोर्ट सादर करणं गरजेचं आहे. CSR निधीसाठी कोणती नोंदणी अनिवार्य आहे. CSR घेण्यासाठी CSR1 MCA डिपार्टमेंटची नोंदणी आवश्यक आहे आणि बरीच कागदपत्रं आहेत. तेही मगाशी सांगितल्याप्रमाणे तीही कागदपत्रं आपल्याला जोडावी लागतील. प्रभावी CSR प्रकल्प प्रस्ताव कसा असावा असं तुम्हाला वाटतं. बरोबर. हा महत्त्वाचा DPR आहे, कारण डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्टवरतीच तुमचा CSR तुम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण पहिल्यांदा सर्वे केला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी काम करणार आहोत आणि जी कंपनी ज्या कारणासाठी आपल्याला पेमेंट देणार आहे किंवा CSR निधी देणार आहे, तर सुरुवातीला आपल्या भागाचा, प्रभागाचा जे काय असेल त्या ठिकाणी आपण सर्वे केला पाहिजे. आणि तो सर्वे केल्यानंतर त्याच्यातून लागणाऱ्या परमिशन, ज्या म्हणजे प्रशासकीय ज्या काही परमिशन लागतात एखादी कामं करायला, उदाहरणार्थ आपल्याला जसं की मी आमच्या बुदरगड तालुक्यांमध्ये CSR निधी मंजूर करून आणला, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या काही परमिशन लागतात, काही तिथल्या प्रशासनाच्या परमिशन लागतात, त्या घेऊन त्यांचे ठराव घेऊन अशी तयारी जर आपण केली आणि तो DPR जर चांगल्या पद्धतीनं आपण तयार केला तर तो कंपनीपर्यंत पोचू शकतो. कारण ती गरज असणं गरजेचं आहे. आणि जर CSR काय म्हणजे कंपनी काय बघते किंवा ती कमिटी काय बघते की ही गरज आहे का, आणि ह्या गरजेतून काय नेमकं निष्पन्न काय होणार आहे, आणि हा प्रोजेक्ट संपल्यानंतरसुद्धा तो कसा चालू राहणार आहे पुढं पण, ह्याच्याकडं जास्त भर असतो. त्याच्यामुळे प्रकल्प तयार करत असताना प्रस्तावना असेल, आपला पूर्ण संस्थेचा इतिहास असेल, याच्या मागे जे काही प्रकल्प केलेत ते अनुभवाने चांगल्या पद्धतीनं आपण ते योग्य पद्धतीनं केलेले आहेत का, याची पूर्ण मांडणी करून आपल्याला जो प्रकल्प करायचा आहे त्याचं बजेट तयार करायला पाहिजे. ते बजेटसुद्धा योग्य पद्धतीनं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आवाढव्य असे आपण अमाऊंट टाकतो असं न टाकता, जी रिअल आहे, जी खरोखरच गरज आहे अशीच अमाऊंट टाकून आपण ते बजेट तयार करू शकतो आणि तो DPR त्यांच्याकडे सादर करू शकतो. हेच योग्य आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करता येईल. CSR निधीसाठी मग NGOचा जो अनुभव आहे तो किती महत्त्वाचा आहे. NGO म्हणजे आता नॉन गव्हर्नमेंटल जे ऑर्गनायझेशन आहे त्यांचा अनुभव किती महत्त्वाचा असणार आहे, किंवा त्या व्यक्तीचा अनुभव किती महत्त्वाचा असणार. 100% अनुभव हा असायलाच पाहिजे. जे काम आपण हातामध्ये घेणार आहे त्या संदर्भातलं काम घेत असताना त्याची पार्श्वभूमी ही तपासली जाते कंपनीकडून, की ही संस्था जी आहे ही कॅपेबल आहे का, ते काम करू शकते का, त्यांच्याकडे टीम आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कंपनीकडून केला जातो. कारण त्यांच्याकडंसुद्धा CSR सेल आहे, कमिटी आहे आणि या माध्यमातूनच ते पुढे जातात. त्याच्यामुळे आपल्याकडे चांगली टीम आणि अनुभव असणारे आपल्याकडे लोक असणं खूप गरजेचे आहे. असं मग तुम्ही चालवत असलेल्या काही म्हणजे NGOची काही नावं आहेत का मग, आणि ते कशा पद्धतीनं सुरू आहे. बऱ्याच NGO आहेत. महाराष्ट्रामध्ये 104 NGO आहेत ज्या CSRमध्ये आता सध्या काम करत आहेत.
जसं आमची संस्था स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था आहे, तशा अनेक संस्था आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. डीपमध्ये त्याची काय इन्फॉर्मेशन देऊ शकता? डीपमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये तर त्यांचा DPR ठरलेला आहे, त्या DPR प्रमाणे त्यांना ते काम करावं लागतं. त्याच्यामध्ये काही चेंजेस आपण करू शकत नाही. उदाहरणं द्यायचं झालं तर आमच्याकडे लैंगिक शिक्षण दिलं जात नव्हतं, तर आपण आपल्या शाळेमध्ये ते लैंगिक शिक्षण देणार आहोत. आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये पॅड वापरले जात नाहीत, तर त्या ठिकाणी पॅडचे उत्पादन करून त्या मोफत त्यांना वाटण्याचं काम आपण करतोय. शाळेंमध्ये स्वच्छ पाणी मिळत नाही, त्या ठिकाणी ॲरो प्लांट आपण त्याच्यामध्ये देतोय. शेतकऱ्यांना साहित्य उपलब्ध होत नाही आधुनिक पद्धतीचं, तर ते साहित्य त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रत्येक गावामध्ये ओपन जिम देण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. म्हणजे आमच्या बुद्रुक तालुक्यामध्ये 9,84,00,000 रुपयाचा निधी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आता सुरू आहे, काम सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतला ठराव घेणे चालू आहे, ते काम सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीची जी कामं आहेत, म्हणजे ग्रामीण डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशनमध्ये असेल, जिथं आपल्याला डेव्हलप करता येईल, जिथं समस्या आहे तिथं CSR हा आपण निधी वापरू शकतो. अनेक NGOना CSR निधी मिळत नाही, काय कारणं असावीत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडं कागदपत्र अपुरे असतात. ओके. 2 नंबरला ते DPR देतात, तो एकच DPR प्रत्येक कंपनीला देतात. जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक कंपनीची पॉलिसी ही वेगळी आहे आणि प्रत्येक कंपन्याच्या पॉलिसीप्रमाणे त्यांच्याकडं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपलं DPR जाणं गरजेचं आहे, आपण ते देत नाही. आपण काय करतो, जे असणारी डॉक्युमेंट त्याला एक तयार केलेला म्हणजे CA तयार करतात, तो प्रकल्प रिपोर्ट त्याला जोडतो आणि डायरेक्ट कंपनीकडे सादर करतो. तर त्या कंपनीची पॉलिसी काय आहे हे आपण बघत नाही. त्या कंपनीची पॉलिसी बघून मग आपण त्यांच्याकडे प्रकल्प रिपोर्ट सादर करणं गरजेचं आहे. ते आता NGO करत नाहीत, किंवा त्यांच्याकडे टीम नाही आहे, मनुष्यबळ नाही आहे, किंवा त्या कामाचा त्यांच्याकडे अनुभव नाही आहे. म्हणजे कंपनी सगळ्या चारी बाजूनं बघितलं, त्यांचं ऑफिस आहे का, त्यांची टीम किती मोठी आहे, त्यांच्याकडे तज्ज्ञ टीम किती आहे, सल्लागार कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि ह्या जर नसतील तर त्यांना तो CSR मिळणार नाही. NGO CSR पण कशा पोहोचू शकतात आणि त्या कंपन्यांशी कशा पद्धतीने संपर्क साधू शकतात? त्यांना सगळ्यात मोठा हा प्लॅटफॉर्म आहे की जसं CSR निधी घेण्यासाठी प्रपोजल असेल, डॉक्युमेंट असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि प्रकल्प रिपोर्ट जर करायला गेला तर 10,000 ते 15,000 रुपये प्रकल्प रिपोर्टची कॉस्ट घेतली जाते. पण नॅशनल CSR डेव्हलपमेंट पोर्टल एक असं पोर्टल आहे ह्या पूर्ण भारतासाठी, ज्या ठिकाणी 22,500पेक्षा जास्त कंपन्या CSR देणाऱ्या त्या पोर्टलवरती आहेत. आणि ॲक्च्युली ॲप्लिकेशन कसं करायचं आहे आपल्याला कंपनीकडं, त्याचं फॉर्मॅट तिथं तयार आहे. त्या फॉर्मॅटमध्ये फक्त आपल्याला माहिती पूर्ण भरायची आहे, आपलं प्रपोजल भरायचं आहे, डॉक्युमेंट पूर्ण सबमिट करायचे आहेत. आणि ते सबमिट केल्यानंतर ॲप्रूव्हल त्यांच्याकडनं मिळतं आपल्याला की ही संस्था कॅपेबल आहे, यांच्याकडे डॉक्युमेंट तयार आहेत, DPR चांगल्या पद्धतीचं तयार आहे. तर तिथं सबमिट केल्यानंतर ॲप्रूव्हल मिळतं आणि ॲप्रूव्हल मिळाल्यानंतर सगळ्या कंपन्यांची लिस्ट तिथं खाली दिसते आपल्याला. तिथं आपण गेल्यानंतर प्रत्येक कंपनीची पॉलिसी चेक करून कनेक्ट नाव ह्या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्या मेल ID वरनं जो बनवलेला जो प्रस्ताव आहे तो डायरेक्ट त्या कंपनीकडे जातो आणि तिथून डायरेक्ट 45 दिवसामध्ये त्या कंपनीकडनं आपल्याला रिप्लाय येतो, किंवा आपली बैठक होते, त्याच्यानंतर आपला जो काही करारनामा आहे तो त्यांच्याबरोबर होतो. पण आपल्या संस्था काय करतात की एकच प्रकल्प रिपोर्ट तयार करायचा आणि बऱ्याच कंपन्यांना द्यायचा, ज्या CSRला लागून आहेत अशाही कंपन्यांना द्यायचा. असं न करता मला सगळ्यांना सांगणं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या NGOना की जेणेकरून तुम्ही नॅशनल CSR डेव्हलपमेंट पोर्टलवरती एकदाच 25,000 रुपये भरून लाईफ टाईमसाठी तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन आणि सभासद त्यांचं घेऊ शकता. ते घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईमसाठी प्रकल्प रिपोर्ट असतील, कंपन्यांची माहिती असतील, CSRबद्दल अधिक माहिती तिथं तुम्हाला मिळून जाईल की त्या CSR कमिटीमध्ये कोण आहे, किती निधी त्यांच्याकडे शिल्लक आहे, कोणत्या कारणासाठी देणार आहेत, कोणत्या एरियासाठी देणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नॅशनल CSR डेव्हलपमेंट पोर्टलवरती मिळून जातील. आणि तिथं सगळ्यांनी नोंदणी करावी आणि तिथून CSRला ॲप्लिकेशन करावं, हा सोपा मार्ग त्यांच्यासाठी आहे. महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशन जे आहे ते NGOसाठी कशा पद्धतीनं काम करतं? महा NGO डेव्हलपमेंट या नावातच तुम्हाला महाराष्ट्रातला NGO डेव्हलप करण्याचं काम सिद्ध होतं त्या ठिकाणी, किंवा उद्देशसुद्धा क्लिअर होतो. आज मी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षे फिरतो आहे, मार्गदर्शन करतो आहे, पण लक्षात असं येतं की NGO फंड्स हवा आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या चढायला तयार नाहीत किंवा त्या पूर्ण करायला तयार नाही आहेत. महाराष्ट्र NGO समितीचं उद्देश काय आहे की डेव्हलप करणं, म्हणजे NGOला डेव्हलप करणं, नोंदणीपासून ते CSR मिळवण्यापर्यंत, फंडिंग मिळवण्यापर्यंत आपलं काम आहे. आणि ते आम्ही आयुर्वेदपण म्हणजे आता चालूच आहे, महाराष्ट्रामध्ये पूर्ण चालू आहे. त्याचा लाभ सगळ्या महाराष्ट्रातल्या NGO घेत आहेत. नवीन काही NGO आमच्याकडे येत आहेत, त्यांनाही आम्ही डेव्हलप करण्याचं काम करतो आहे. पण थोडंसं आर्थिक बाबी आल्यानंतर काही संस्था मागं सरकतात.
पण एखादं दुकान जरी चालू करायचं झालं किंवा एखादा व्यवसाय जरी चालू करायचा झाला तर आपल्याला भांडवल हे लागतंच. त्याच्यामुळे NGOला भांडवल म्हटलं तर आपलं कागदपत्र आहेत आणि कागदपत्र पूर्तता जर नसेल तर आपल्याला CSR किंवा इतर कोणतेही फंड्स आपल्याला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. सर, आता नव्या आणि ग्रामीण NGOसाठी तुमचा थोडक्यात संदेश काय असेल? ग्रामीण डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच युवकांना राजकारणामध्ये रस आहे. त्याच पद्धतीनं CSR म्हणजे प्रत्येकजण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची त्यांना आवड आहे. आपण म्हणतो की 20% राजकारण 80% समाजकारण, पण ही व्याख्या कुठेतरी बदलते. आजच्या सगळ्या युवकांना ग्रामीण असेल शहरी भागातले असेल तर तुम्ही एक सामाजिक संस्था रजिस्ट्रेशन केली असेल किंवा करणार असाल तर हा तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे की आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये परिसरामध्ये जर चांगल्या प्रकारचं सामाजिक काम करायचं असेल तर हा निधी वाढत चालला आहे. CSR निधी 2013 जर त्याचा आलेख बघायला गेला तर खूप मोठा आहे. आजच्या घडीला 2025 6,500 कंपन्या CSR देण्यासाठी होत्या. आत्ता 10,500च्या पुढं कंपन्या ह्या 2026 CSR देण्यासाठी तयार आहेत. पण त्यांच्याकडे पोचण्यासाठी कॅपेबल NGO चांगल्या प्रकारचे युवक त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्याच्यामुळे तेही CSR देऊ शकत नाही. त्याच्यासाठी युवकांनी आणि सगळ्याच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संस्था चालकांनी आपलं डॉक्युमेंट स्ट्रॉंग करून त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांचा CSR निधी घेऊन आपल्या भागाचा विकास करावा असं त्यांना मला एक संदेश द्यायचा आहे. तर हे होते डॉक्टर युवराज येडुरे सर, ज्यांनी NGO आहे पण ज्यांना बऱ्याच गोष्टींची समस्या जाणवते किंवा अडथळे येतात NGO चालवण्यासाठी. अशा वेळी CSR फंडिंग कशी मिळवता येईल यासाठी योग्य मार्गदर्शन, पारदर्शकता आणि सातत्य असेल तर निधीची कमतरता होणार नाही याविषयी अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सरांचं मी पुन्हा एकदा ताराणीच्या स्टुडिओला आल्याबद्दल धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम इथंच थांबवते. धन्यवाद. थँक्यू.